लोकसभेला माझा पराभव झाला, पण ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यानं काय काय काम केलं? आत्ताच्या खासदाराने काल परवा महानगरपालिका प्रचारात जवळपास 40 मिनिटे भाषण केलं. या भाषणात एकही ओळ गेल्या 1.5 वर्षात केलेल्या कामाबाबत नव्हती. जर 1.5 वर्षात कवडीचंही काम करता येत नसेल तर त्या खासदाराचा उपयोग काय, असा सवाल करत सुजय विखेंनी पुन्हा एकदा खासदार निलेश लंके यांचं नाव न घेता टीका केली. मनपा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आता प्रचार शिगेला पोहोचला आहे. विखे, जगताप, जोडकोळीने नगर शहर पिंजून काढलं आहे. प्रचाराचे 2 दिवस बाकी असताना महायुतीने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक घेऊन जाण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. नेमकं काय चाललंय या शेवटच्या टप्प्यातील प्रचारात हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलाय. येत्या 14 तारखेला प्रचार संपणार आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचारात उपनगरांवर लक्ष देण्यात आलं आहे. 3 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर शहराच्या विकासाचा प्लॅन सांगितला. त्यानंतर भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर शहरातील विविध भागात माजी खासदार डॉक्टर सुजय विखे व आमदार संग्राम जगताप या जोडगुळीने सभा, बैठका, भेटी, कॉर्नर सभा, रॅली यावर जोर दिला. अहिल्यानगरमध्ये आयोजित एका प्रचार कार्यक्रमात माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी सध्याच्या लोकप्रतिनिधींवर अप्रत्यक्षपणे टीकेचे बाण सोडले. विखे म्हणाले, मी पदासाठी नाही, सेवेसाठी आलो आहे. माझी ओळख कुठल्याही पदावरून होत नाही. मी खासदार असलो काय, नसलो काय. विखे परिवार आणि आमदार संग्राम जगताप हे जनतेच्या सेवेसाठी कायम कटिबद्ध आहेत, असे ठाम शब्दात त्यांनी सांगितले. डॉक्टर विखे म्हणाले की मागच्या 1.5 वर्षात मी केलेल्या कामाच्या 2% कामही सध्याचे लोकप्रतिनिधी करू शकले नाहीत. या वक्तव्यातून त्यांनी नाव न घेता खासदार निलेश लंके यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ते म्हणाले, मी पराभूत झालो तरी खचलो नाही, कारण जनतेला काही लोकांच्या भरोशावर सोडणे योग्य नाही. आपण थांबलो तर जनतेकडे कोण पाहणार? आम्ही सेवेसाठी काम करतच राहणार. पण सध्याचे लोकप्रतिनिधी सध्या भाषण ठोकत आहेत. काल परवाही कुठंतरी भाषण झालं, जवळपास 40 मिनिटं ते बोलले. पण त्या 40 मिनिटांच्या भाषणात गेल्या 1.5 वर्षात केलेल्या कामाबाबत एक ओळही त्यांना बोलता आली नाही. त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सुजय विखे नेमकं काय म्हणाले ते आपण एकदा पाहू. लोकसभेमध्ये माझा पराभव झाला, काय हरकत नाही. कोणीतरी निवडून येलं, कोणीतरी पडतं. राजकारण असत असतं. पण आजच्या माणसाला तुम्ही निवडून दिले. आज प्रत्येक ठिकाणी जाऊन काल कुठेतरी सभा झाली, परवा कुठेतरी सभा झाली. 40 मिनिटं भाषण होतं. पण या 40 मिनिटांमध्ये 1.5 वर्षामध्ये 1 रुपयाचं सुद्धा काम तुम्ही निवडून दिलेला खासदार सांगू शकला नाही. काय योगदान आहे यांच्या शहरासाठी? 2 वर्षापूर्वी पहिलवान आपण मंजूर केलेला सीना नदीचा पूल 2 वर्ष झाले. मी खासदार नाही झालो, 2 वर्षापासून तो पूल तसाच लटकून आहे. अरे 1 वर्षामध्ये 3 किलोमीटरचा फ्लायओव्हर उभा करून टाकला होता सुजय विखेने. 1 वर्षामध्ये यांना 500 मीटरचा पूल होईना. आणि हे भाषणामध्ये सांगतात आम्ही पाय वर घेऊ, आम्ही फलाना वर घेऊ. अरे तू काही वर घे, पण लोक तुला खालीच आणणार, हे तुम्हाला मी स्पष्टपणे सांग. एखादा अपवादात्मक राजकारण होतं. एक लाट आली, एका लाटेमध्ये 1.25 रुपये ठराविक लोक निवडून आले. त्या लाटेचा आधार घेऊन लोक निवडून आले. आज ज्या लोकांनी मतदान टाकलं नाही, आज ज्या लोकांनी त्या ठिकाणी खासदारकीला मला मतदान टाकलं नाही, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की जेव्हा ते लोकसभेचा चॅनल पाहतात, लोकसभेचा टीव्ही पाहतात आणि निवडून गेलेला अहिल्यानगरच्या खासदाराला बोलताना पाहतात, लोकांच्या मनामध्ये हेच भावना येते, अरे हे मी काय चूक केली. आज ज्या माणसाला तुम्ही निवडून दिलं त्या माणसाला विकासावर बोलता येत नाही. 1 रुपयाचे कामही आत्ताचा खासदार सांगू शकला नाही. 2 वर्षांपूर्वी आपण सीना नदीवर मंजूर केलेला पूल आजही तसाच आहे. 1 वर्षात मी 3 किलोमीटरचा फ्लायओव्हर पूर्ण केला होता. तुम्हाला 500 मीटरचा पूलही पूर्ण करता येईना. हे भाषणात सांगतात आम्ही बाह्या वर घेऊ, तमुक वरती घेऊ. तुम्ही काहीही वर घ्या, पण परत निवडून येऊ शकत नाही. लाटेत तुम्ही निवडून आलात, आता परत निवडून येणं नाही. लोक आता तुम्हाला खालीच घेणार. तुम्ही लाटेतले खासदार आहात. आज ज्या लोकांनी मला खासदारकीला मतदान टाकलं नाही, ते जेव्हा लोकसभेतील कामकाज टीव्हीवर पाहतात तेव्हा तेच खजील होतात. आम्ही मतदान देऊन किती चूक केली हे स्वतःला विचारतात, असं म्हणत विखेंनी खासदार निलेश लंके यांचे नाव न घेता त्यांच्यावर टोला लगावला.
विखे जगताप हे सध्या विकासाच्या मुद्द्यावर महानगरपालिका निवडणूक घेऊन गेल्याचे दिसत आहे. महायुतीच्या उमेदवारांनाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मित्रांनो, शेवटच्या टप्प्यात महायुतीने प्रचारात आणलेली रंगत त्यांना विजयापर्यंत घेऊन जाईल का? तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.